साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 आणि 77 09 80 59 05. परभणीमधील तरुण युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीमधील मृत्यू प्रकरणामध्ये आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगानं शेवगाव शहर पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं. परभणी रेल्वे स्थानकाच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका व्यक्तीनं केली. हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे तपासात निष्पन्न झालं. मात्र या घटनेनंतर परभणीमध्ये हिंसाचार उफाळला होता आणि या काळात परभणीमध्ये जाळपोळ, दगडफेक तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात देखील घेतलं होतं. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा देखील समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली. मात्र न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. या घटनेच्या निषेधार्थ तसेच दोषींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकाळी शेवगाव शहरामध्ये मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय. क्रांती चौक इथे यावेळी निषेध सभा घेण्यात आली. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यात जी घटना घडली ती घटना म्हणजे संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली. त्यानंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आमचा तो सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण भीमसैनिक ज्याच्या खांद्यावर निळा झेंडा होता त्याला या ठिकाणी या पोलीस यंत्रणेने त्याचा तुरुंगात डांबून खून केलेला आहे. आणि या घटनेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. महाराष्ट्र बंद मध्ये आज या ठिकाणी जी मनुस्मृतीवादी यंत्रणा या ठिकाणी जय भीमसैनिकाची हत्या करत आहे त्या हत्याचा बदला घेण्यासाठी हा बंद आहे. भीम संविधान हे राखीव ठेवण्यासाठी, संविधान हे जिंदाबाद ठेवण्यासाठी, संविधान हा देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव, आत्मा, प्राण आहे आणि त्या संविधानाचं जतन करण्यासाठीचा हा बंद आहे. मनुस्मृतीवादी या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचे SP असतील, पोलीस निरीक्षक असेल, सगळी प्रशासकीय यंत्रणा असेल याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही मागणी घेऊन या ठिकाणी शेवगाव शहर बंद आहे. जय भीम, लाल सलाम. परभणी शहरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर अनेक आंदोलनं झाली. खरं म्हणजे ज्याने तोडफोड केली त्याच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी बाबासाहेबांची विटंबना करणारे, संविधानाची विटंबना करणारे इथले मनुवादी माथे फिरू म्हणतात. बाबासाहेबांची विटंबना करणारेच फक्त माथे फिरू कसे असू शकतात हा मोठा प्रश्न आहे. काल परवा आपण बघितलं की तिथला जो काही भीमसैनिक आहे की जो मोर्चामध्ये होता, LLBचं शिक्षण घेत होता, 3ऱ्या वर्षाला होता, वडार समाजातला होता, दगडकाम करून, मातीकाम करून ज्या आईवडिलांनी त्याला वकील बनण्याचं स्वप्न या ठिकाणी बघितलं होतं, तो काल संविधानाच्या बाजूने रस्त्यावरती होता, आंदोलनामध्ये होता आणि म्हणून पोलिसांनी त्याला अटक केलं. ज्या पद्धतीनं आमच्या आयाबाईंना घरामध्ये घुसून आणण्याचे अत्याचार केले, तरुणांना मारहाण केली, प्रचंड मारहाण या सगळ्या कोम्बिन ऑपरेशनमध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचा हा जो काही सोमनाथ सूर्यवंशी आहे याला अटक केली, पोलीस कस्टडीमध्ये प्रचंड हलाल करून त्याला मारलं आणि काल त्याची डेथ झालेली आहे. त्याचा मृत्यू झालेला हा मृत्यू नसून इथल्या पोलीस प्रशासनानं त्याचा खून केलेला आहे आणि म्हणून याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्तपणे सगळे संविधानवादी लोकांनी महाराष्ट्र बंदचा कॉल दिला. शेवगाव शहरामध्ये बंद झाले सत्तेवरती आल्याबरोबर आणि म्हणून जो सोमनाथ सूर्यवंशी आहे याला न्याय मिळाला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यावरती 302चे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आज त्याच्या अंत्यविधीसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे परभणीमध्ये दाखल झालेले आहे आणि हा लढा फक्त आजच्या बंदच्या बाबतीमध्येच नाही आहे, तो जोपर्यंत तिथल्या ह्या सगळ्या अनुचित अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यावरती 302चा गुन्हा दाखल होत आहे. इथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. इथलं जे गृहमंत्री पद आहे या मुख्यमंत्र्याकडे गेला नाही पाहिजे. ही मागणी संविधानवादी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची आहे आणि पुन्हा एकदा फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो आणि त्यांना जाणीव करून देतो की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं आहोत, अनुयायी आहोत. तुम्ही कितीही अन्य अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्याच ताकदीने त्या मनुवाद्यांना उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा पद्धतीचा त्यांना आव्हान देखील या ठिकाणी. संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.